याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गुढ भावा. आता चिंतीने पावलो विसावा, कुंटली धावा तृष्णेची आवाज. कवतूक वाटे झाली आवेचाचे, कवतूक वाटे झाली आवेचाचे. नाममंगळाचे तिने गुणे, आता चिंतीने पावलो विसावा, कुंटली धावा तृष्णेची. तुका म्हणे मुक्ती परनेली नोवरी, आता दिवस चारी केळी मेळी. आता चिंतीने पावलो विसावा, कुंटली धावा तृष्णेची. विठ्ठल महायोग पीठे तटे विमरत्यम, मुरम पुंडरीकाय दातु मणीन्द्रम. समागत्य तिष्ठम तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. पांडुरंगा करू प्रथम सद्गुरु दास तुका. दुसरे चरण संताची, त्यांच्या गुरुवादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती, द्वंद्वादितम गगनसदृशम तत्तमस्यादि लक्षणम, एकं नित्यामिलचलं सर्वादि साक्षीभूतम, भावार्थितं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि. गुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरुदेवहेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. दयाचा जन्मनामात झाला, ध्याने सदा वासनामात केला. दयांच्या मुखे सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार माझा सद्गुरु श्रीपाद मूर्ती, नमस्कार माझा सुधरमदास मूर्ती, नमस्कार माझा सुधराजरम बाबा. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा लाभलो, तुमचा अनुग्रह लाभलो. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाभलो, तुमचा अनुग्रह लाभलो. चराचरी झालो, चराचरी पावन झालो, चराचरी पावन झालो, चराचरी झालो, चराचरी झाला, पावन झालो, चराचरी पावन झालो, चराचरी पावन झालो,
तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचर तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचर ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराचरी करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी तुमचा अनुग्रह लाभनो पावन झालो चराचरी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा वसुदेव सुतं देव कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्ण वंदे जगद्गुरु सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरू आता वंदू रंगभूमिका आता वंदू रंगभूमिका आता वंदो रंगभूमिका आता वंदो कीर्तने उभे होते लोक कीर्तने उभे होते लोका कीर्तने उभी होती लोका कीर्तने उभी होती लोका टाळ मृदुंग श्रोते देखा टाळ मृदुंग श्रोते देखा काळ मृदंग श्रुते देखा दया माझे दंडवत माझे दंडवत दया माझे दंडवत दया माझे दंडवत प्रथम नमन करू गणनाथा उमाशंकराची आसता करणावरी देवनी मा साष्टांग करी दंडवता नमन करू गणनाथा उमा शंकराची जनावरी ठेवणी माता अष्टांगाचा दंडवत आता वंदू रंगभूमिका कीर्तने उभे होते लोका टाळ मृदुंग श्रोते देखा तया नमन माझे दंडवत ऐसे नमन करोनी सकला हरी कथा बोले बोबडिया बोला अज्ञान म्हणून या पुल्या वाळा चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल याचसाठी केला होता अट्टहास याचसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटली धावा तृष्णेची या विठ्ठल विठ्ठल ती उदबत्ती तिथे नको लावू तुळशीत लाव तुळशीत विठ्ठल 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 याचसाठी केला होता अट्टहास राहू द्या आता काहीच करू शेवटचा दिस गोड व्हावा आता चिंतेने पावलो विसावा कुंटली धावा तृष्णेची या विठ्ठल कीर्तन रमेशासाठी घेतलेला अभंग जेव जगत वंदनीय श्रीमंत साधू बैरकाचा पुता ज्यांनी 5वा वेद निर्माण केला आणि संत श्रेष्ठ तुकोबरायांचा चरणाचा अत्यंत सोपा असणारा इथं बसल्यापैकी बऱ्यापैकी सर्वांच्या परिचयात असणारा पाठांतरात असणारा आणि पाठांतरात जरी नसेल तरी कान पाठात असणारा विठ्ठल अभंग प्रत्येकानं माझ्या मते ऐकलेला आहे. बरीच लोक म्हणतात महाराज हा अभंग माहिताचा आहे. कशाचा आहे? माहिताचा आहे. माहिताचा आहे का? कुणी सांगितलं तुम्हाला? अरे अभंग माहिताचा नाही बाबा. अभंग तुम्ही आम्ही ठरवणार आहे कोण? अभंग हा पूर्ण अवस्थेचा आहे विठ्ठल. वर्णन करतात बाबा मी जीवनभर फक्त आणि फक्त एका गोष्टीसाठी अट्टास केला. कशासाठी बाबा? शेवटचा दिस गोड व्हावा. महाराज म्हणतात मी जीवनभर याच दुसऱ्या नाही सकार याच सकार जिथं जोडला तिथं दुसरी गोष्ट नाही बाबा. याच साठी केला होता अट्टास. कशासाठी बाबा? एकर त्याची 2 एकर करायला. 2 व्हीलर त्याची मुंबईला. तुम्ही म्हणा 2 व्हीलर त्याची आता असं करतोय ना 4 व्हीलर करायला. सापराचं घर त्याचा बोला 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 बांगला करायला. बरोबर ना? रस्त्याच्या कडेला 10 गुंठे त्याचे 20 गुंठे.
एक बायको आहे त्याच्या दोन. कोण म्हणलं दोन? एक भेटता भेटतात नाकी नऊ आलं इथं. रोज मला कुणी ना कुणी भेटत आहे महाराज. बघा तेवढं, तुम्ही रोज एका गावाला आहे, तुम्ही रोज एका गावाला फिरताय. बघा तेवढं दादा, तेवढं लक्षात येते ना. मग आपला टच चालला याच्यासाठी, पण तू कोबरा म्हणतात मी याच्यासाठी नाही केला. मग कशासाठी केला बाबा? शेवटचा दिस गोड व्हावा. म्हणले झाला का? म्हणले झाला. म्हणले कशानं झाला? कुंटले धावा तृष्णेच्या. माझी तृष्णा संपली. म्हणले कशाला संपली? म्हणले मला विसावा मिळाला आणि माझी तृष्णा संपली. आता निश्चिंतीने पावलो विसावा आणि कुंटले धावा तृष्णेची. आता मला विसावा प्राप्त झाला आणि आता मला या ठिकाणी माझी तृष्णा संपली गेली. आणि तृष्णा संपल्यामुळं खऱ्या अर्थाने माझा दिवस गोड झाला. विठ्ठल चालू दे. मी किती चालू ठेवलं तरी लोक तिकडेच बघणार, बघणारच नाही दुसरीकडे. विडाला 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 विडाला. काय सांगत होतो? कीर्तन. डोंट टच. विडाला विडाला मला 12 वाजेपर्यंत. विडाला 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 विडाला. म्हणले चांगल्या चांगल्यांचा दिवस गोड झाला नाही, चांगल्या चांगल्याला विसावा प्राप्त झाला नाही. अहो चांगल्या चांगल्यांची तृष्णा संपली नाही. म्हणजे तुमची कशी काय संपली? कारण तृष्णा कठीण आहे, वासना कठीण आहे. इंद्रा पडली भग, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. वासनेच्या संगे नको जाऊ मना, पाहत्या रावणा कैसे झाले. त्यांची वासना संपली नाही, त्यांची तृष्णा संपली नाही. मग तुमची कशाला संपली? महाराज म्हणतात त्याच मला कौतुक वाटतं. कवतुक वाटे झाली या वेचाचे. चांगल्या चांगल्या औषधाचा गुण त्या वासनेला आला नाही, चांगल्या चांगल्या औषधाचा गुण त्या तृष्णेला आला नाही. पण एका औषधानं मात्र काम केलं, नाममंगळाचे. ते नाम मिळालं आणि त्या नामानं त्या वासनेला गुण आला, माझी तृष्णा संपली गेली. म्हणले ठीक आहे महाराज, तुमचा दिवस गोड झाला, तुम्हाला विसावा प्राप्त झाला, तुमची तृष्णा संपली, तुम्हाला ते नाम मिळालं. मग तुम्ही इथं नेमके करताय तरी काय? म्हणले आता इथं का? आता दिवस चारी खेळीमेळी. आता जे 4 दिवस राहिलेत, हे 4 दिवस खेळीमेळीमध्ये आनंदामध्ये घालवायचे. का घालवायचे? कारण आता आमचं लग्न ठरलंय. कोणाबरोबर? तुका म्हणे मुक्ती परनियेली नवरी. आता तिला नवरी म्हणून आम्ही वरलेला आहे. कोणाला? मुक्तीला. गावातल्या नाही, मोक्ष त्याला म्हणतात. आता आमचं लग्न त्या मोक्षाबरोबर ठरलेलं आहे, त्या मुक्ती बरोबर ठरलेलं आहे. आणि आता जे 4 दिवस राहिलेत, हे 4 दिवस आम्हाला आता खेळीमेळीमध्ये आनंदामध्ये घालवायचे. का बाबा? आता निश्चिंतेने पावलो विसावा आणि कुंटली धावा तृष्णेची. अभंगाचा अर्थ कीर्तन आपलं इथंच. विठ्ठल संपवायला काय येडा दिसलो का? काय एवढ्या लांबून काय येडा म्हणून आलो काय? मला नियोजन मंडळानं आधीच सांगितले, लय नाही मारा, 2 वाजेपर्यंत चालू द्या. किती? 3. तुमची तयारी आहे का? आपली तयारी आहे. तुमची तयारी असते बसायची, ऐकायचं, चला. आपल्याकडे भांडवल कमी नाही, कारण बोलणारा मी कोण आहे? बोलणारा तो करता करिता वेगळा. विठ्ठल सेवेला सुरुवात करणं संप्रदायानुसार पर्याय देणं अत्यावश्यक आहे. ज्या निमित्तानं तुम्ही आम्ही उपस्थित आहोत ते म्हणजे सोपान भवानी तांबे या आजोबांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं, प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं आदराची आदरांजली, पुष्पाची पुष्पांजली आणि श्रद्धेची श्रद्धांजली समर्पित करण्यासाठी तुम्ही आम्ही उपस्थित आहोत. आज बरोबर 1 वर्ष बाबांना आपल्यातनं जाऊन झालेलं आहे. आणि हिंदू संस्कृतीला आल्याच्या नंतर नरदेहावरती काही संस्कार केले जातात.
काही संस्कार जन्माला येण्याच्या अगोदर केले जातात, काही संस्कार जन्माला आल्याच्या नंतर केले जातात आणि काही संस्कार देह ठेवल्याच्या नंतर केले जातात. विठ्ठल जन्माला येण्याच्या अगोदर संस्कार केला जातो, पहिला संस्कार केला जातो तो बापानं मुलावरती करायचा असतो, त्याला गर्भसंस्कार म्हणतात. बरोबर ना? हा. बापाने करीतात ना. या पाया झोपाच नाही गेले. झोपा गेल्या नाही का? नाही, जागच करायची भूमिका आहे. जाग करायला झाले. जागा रे भाईनो जागा, 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 जागा रे भाईनो जागा. ओरे निघाले नाडोनी भागा, ओरे निघाले नाडोनी भागा, निघाले नाडोनी भागा. ओरे आता जागा रे भाईनो जागा, 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 जागा रे भाईनो जागा. जग जोगी जागे जाग बोलती, जोगी जग जोगी जाग जाग बोलती, जग जोगी जागे जाग बोलती, जग जोगी जाग जाग बोलती. बहुत दिवसा फिरा आला या नगरा, बहुत दिवस फिरा आला या नगरा, बहुत दिवसा फिरा आला या नगरा, बहुत दिवस फिरा आला या नगरा. जग जोगी जग जोगी जग जोगी जग जोगी जागे जाग बोलती, जग जोगी जाग बोलती, जग जोगी जाग जाग बोलती, जग जोगी जाग जाग बोलती. जाग करायला झाले. अरे बहुत दिसा फेरा आला या नगरा. कोणत्या? आईला नगराला. बरोबर ना? हा. जमलं आता, आता जमलं मला. तुमच्याकडे पाहून मी अभंग घेतलाय. म्हणलं लईच जरा जाणकार दिसतात, वयोवृद्ध तपोवृद्ध दिसतात. हा नाही मग काय नुसतीच म्हातारी झाल्यात का काय? ते बाबा म्हणते नुसतीच म्हातारी झाली. विठाला बहुधा दिसा फेरा आला या नगरा. या मनुष्यरूपी नगराला आले ना, जाग व्हा, सावध व्हा. कारण पहिला संस्कार केला जातो कोणी बापानं नाही करत, तो आईनं करायचा असतो. कोणावरती? मुलावरती. त्याला काय म्हणतात? गर्भसंस्कार म्हणतात. हा पहिला संस्कार. जन्माला आल्याच्या नंतर काही केले जातात. त्यात 5वी आहे, 12वी आहे, मुंज आहे, अभिष्ट चिंतन आहे, म्हणजे बारसं आहे, त्यानंतर लग्न सोहळा आहे. मला आता त्याचा विचार करायचा नाही. आणि काही संस्कार देह ठेवल्याच्या नंतर केले जातात. त्यातला पहिलाच संस्कार आहे आज 1 वर्षापूर्वी तुम्ही केला तो. त्याला काय म्हणतात? बोला बोला बोला. तुम्ही बोलला तर बोलला तर इथं जेटल करीन ना मी. आपला कार्यक्रम जागडा आहे. हा, पहिला संस्कार केला आजच्या दिवशी 1 वर्षापूर्वी. काय म्हणतात त्याला? अंत्यविधी. दुसऱ्या दिवशी केला जातो त्याला रक्षाविधी, सावडण्याचा कार्यक्रम. तिसऱ्या दिवशी तुमच्याकडे ठीक आहे. आमच्या परिसरात दुसऱ्या दिवशी. तिसऱ्या दिवशी केला त्याला काय म्हणतात? सावडण्याचा कार्यक्रम. चला त्याच्या पुढे बोलतो. 10व्या दिवशी, 13व्या दिवशी, 14व्या दिवशी नाही. ज्याला महिना जीव घाला नाही ते 14व्या दिवशी सगळे जीव घाली ते एकदम. चला त्याच्या पुढे बोलतो. विदर्भ मराठवाड्याचं गेलं खाली, खाल्ल्या भागात 13वा करत नाही, तिकडं 14वा करतात. त्याला गोड जेवणाचा कार्यक्रम म्हणतात. तो 14वा केला जातो. गंगापूजन म्हणतात त्याला. चला त्याच्या पुढे बोलतो. महिन्याला मासिक श्राद्ध, भरणीला भरणी श्राद्ध आणि बरोबर 1 वर्षानं आज वर्ष श्राद्ध. सोपं बोलू का आता? ज्याची पोरं नीट त्याचं श्राद्ध नीट, ज्याची पोरं नीट नाही त्याचं काहीच नीट नाही. विठ्ठल ज्याचा आपल्या मुलांच्या वरती विश्वास आहे त्याचं श्राद्ध नीट होणार आहे. पण ज्याचा मुलांच्या वरती विश्वास नाही त्याचं काय? काहीच नाही. पुनरोपी झाला पुनरोपी मरण पुनरोपी झाला
होतंय, पण ऐका, संपवायचं असेल तर माणसाच्या जन्मात संपत, संपवायचं असेल तर जिवंतपणी संपत, संपवायचं असेल तर मृत्यूलोकात संपत, आणि संपवायचं असेल तर संतांच्या कृपा आशीर्वादानं संपत. हे त्रिकालवादी सत्य. कारण टाळ्या वाजवायच्या नाही, नीट वाजवा ना. का तुम्हाला काय टोल नाका पडतो काय टाळे वाजवायला? कीर्तनात टाळे वाजवल्याचा फायदा सांगतो. तुम्ही आपली माणसे, जरी मी या तालुक्यातला नसलो तरी आमच्या जोडीदाराच्या मामाच्या गावची माणसे. हा, म्हणून तुम्हाला सांगतो कळवळ्यानं, कीर्तना हे कुठं मी सांगत नाही, कारण त्याचा चार्जेस हे महत्वाचे. हा, हे महत्वाचे. हा, आपली माणसे म्हणून सांगतो, कीर्तनात टाळे वाजवल्या आपली दळिंद्री जाते. अजून सोपं करतो. कीर्तनात जर टाळी वाजवली तर आपल्या हातावरची धनरेषा इथून चालू होते, डायरेक्ट मधल्या बोटातून बाहेर निघते. आता वाजवा टाळी. बोलते महाराज, परिणाम लाभाची असे. पुढे चाले काहीतरी लाभ, काहीतरी स्वार्थ दाखवल्याशिवाय माणूस तिथपर्यंत जात नाही. बरोबर ना? बरोबर, बिंदास मोकळ्या मनाने चालाय. कारण हा कीर्तन आहे, हा संवाद आहे, वाद नाही. विठ्ठल मेल्यावरती कोणाला मोक्ष भेटत नाही, हा जिवंतपणी. पण लोकांच्या डोक्यात भ्रम आहे, भ्रम आहे, फिट भ्रम आहे. रोज एका गावाला फिरतो, रोज एका गाठावे सकाळला. लोकांच्या डोक्यात फिट बसले, शेवट पिंडाला काकपर्श झाला म्हणजे माणूस मोक्षाला गेला. हे तुम्हाला कुणी सांगितलं? कीर्तनकाराने. वा वा, जमला. आता आमच्या वाटलं जरा बरं वाटत आहे तुम्हाला. ठीक आहे, आता कीर्तन करत तुम्हाला आता त्याच्या पुढचं सांगतोय, लक्ष देऊन ऐका. विठाला फिट बसले. तुम्ही पुरुष मंडळी बऱ्याच ठिकाणी, बाबा आता तुम्हीच बोला, बऱ्याच ठिकाणी दहाव्याला जायचं योग येतो आपल्याला सकाळचं. बरोबर ना? ओळखीची पालखीची कुणी ना कुणी असते. आणि दहाव्याहून घरी गेल्या गेल्या, सगळ्यांच्या बाबतीत त्याच्यावर, दहाव्याहून घरी गेल्या गेल्या आमच्या माता भगिनींचा पहिला प्रश्न आहे तुम्हाला, काय? तुमच्याकडे असले का? मला वाटलं आमच्या शिरूर तालुक्यातच असले. कावळा शिवला. बरोबर ना? हा पहिला प्रेम. लोकांना फिडवत, कावळा शिवला म्हणजे माणूस कुठे गेला? मोक्षाला गेला. महाराज त्या दिवशी 2.25 तास प्रवचन केलं. सूर्याची किरण तोंडावरती, आखा वल्ला झालो तरी येईना ना. कोण? कावळा. आणि काही काही गावं अशी आहेत जिथं 4-4 जण काठी घेऊन बसत आहेत. कशाला? आपल्या शेती आपल्या तुमच्याकडे असल्याच आहे का? बरं आहे मग. बरे, मग आता चांगलं. पण मग मला सांगा, ज्या गावात कधीच काकपर्श होत नाही तिथली काय सगळीच नरकाला जातात काय? आणि जिथं लगेच काकपर्श होत तिथली काय सगळीच स्वर्गाला जातात काय? चूक. झोपण्याच्या अगोदरचा विचार ही स्वप्नाची सुरुवात आहे, आणि मरण्याच्या अगोदरचा विचार ही पुढच्या जन्माची सुरुवात आहे. माझं म्हणणं नाही, ज्ञानोबरायांची परिभाषा आहे. आणि मरणी जे आजी आठवे, तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची येत्वा. विठाल ज्ञानोबराय म्हणतात, मरताना जे आठवतं त्यानं मनुष्याला पुढचा जन्म भेटतो. मग पुढचा जन्म, मोक्ष हा मरताना काय आठवते याच्यावरती अवलंबून आहे. म्हणून तुम्हाला आम्हाला सगळ्यांना तयारी जागण्यासाठी नाही करायची, मग कशासाठी करायची? कोण म्हणलं मारण्यासाठी? मारण्यासाठी कराय. ठीक आहे, तुम्ही म्हणता मारण्यासाठी कराय. कोणाला कोणाला मारावं वाटते? बोट वर करा बरं जरा. लयच वाईट झालं काय? तुम्हाला नेमका सासरवास कोणाचा आहे? घराचा आहे का बायकोचा आहे का लेकरांचा आहे? मग एवढं का वाईट लागले? सगळ्यांचा आठ हात चाललाय कशासाठी? मनानं जागण्यासाठी. बरोबर. जेवढे काही कुठाने करतोय आपण कशासाठी करतोय महाराज? चांगल्यासाठी करतोय ना. आणि तुम्ही तर म्हणताय मरण्यासाठी. असं कसं? अहो बाबा, इथं सगळ्यात जास्त भीती त्याचीच आहे. कशाची? मरणाची. काय किती भीती सांगू का? 5G थोडस बाप पटलं तर. मरणाची भीती आहे ना. किती भीती आहे मरणाची. रोज आम्ही कमरा बांधू सांगतोय, नैनन चंदन ती शस्त्रानी न जायते ब्रियते वाक. रोज सांगतोय.
वासंसी जनानी यथा विहाय नवा निगुणाती बरोबरानी तथा शरीराने विहाय देना नन्नानी पण रोज जरी सांगत असलो तरी ड्रायव्हरने गाडी पळवावी, पळून अचानक दाबावा. काय आमचं काय होतं आता हे मी इथं सांगू नाही. अरे सगळ्यात जास्त भीती आपल्याला कशाची? मनानं मरणाची. किती भीती सांगू का ताई? तुम्ही दोघे एकमेकीला ओळखीता का? उगा हा म्हणा ना कीर्तनात रे ओळखतो ठीक आहे हा चांगल्या ओळखीता ना नक्की ना. मग लागली तुमच्या दोघीची भांडणं. म्हणजे मी काय भांडणं लावायला नाही आलो, पण समजा लागली काय भांडणं लागल्याच्या नंतर एक जण दुसरीला म्हणली जा तिकडे जाऊन मर. आता तिकडे जाऊन मर म्हटल्यानंतर लय बरं वाटतं का? नाही. मग तळपायाच्या आग जाते. कुठं? कशानं? मर या शब्दानं. जर इतका राग येत असेल तर मरण आल्याच्या नंतर काय होत असेल बोला. आणि तरी तुम्ही म्हणताय मरायचे. त्यांना माहिती एक दिवस मारायचे. त्यांना माहिती मरायचे. आता त्याच्या पुढे जाऊन बोलतो जी लोक डोळ्यासमोर मरण ठेवतात ना त्यांचाच लोकही सुखाचा होतो परलोकही सुखाचा होतो. त्याचं कारण सांगतो आहे का? तुम्ही आम्ही तुमच्या आमच्या जीवनात एकच गोष्ट विसरलोय. काय? मनानं मरण. मरणाची कार नाही आठवण संचिताची धन लोभ हेवा संचिताची धन लोभ हेवा संचिताची धन लोभ हेवा मरणाची कार नाही आठवण संचिताची धन जोरदार टाळे वाजवा त्यांच्यासाठी. याला म्हणते एसटी आल्याबरोबर हात करणं. काय मागून काय येऊ दे रागरी. आठवत नाही आपल्याला काय मरण. सोपं करतो. ज्या लोकांनी डोळ्यासमोर मरण ठेवलं ना ती वागताना सुद्धा नीट वागतात आणि जगताना सुद्धा नीट जगतात. अजून सोपं करतो. एखादं गावातलं नास्तिकातलं नास्तिक असावं आणि ते हॉस्पिटलला असावं आणि त्याच्यासमोर टिक 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 कशाची? आयसीयू व्हेंटिलेटर मशनीची टिक टिक यावी आणि मग त्याच्या जवळ जाऊन बसायचं आणि मग त्याची बोलण्याची भाषा ऐकायची. किती वेळात उतरते त्याची सगळी अंगातली मस्ती? किती वेळात? एका क्षणात. कारण डोळ्याला त्याला दिसायला लागलं काय काय मरण. ज्याला डोळ्याला मरण दिसतं ना तो वागताना नीट वागतो. आपण नीट वागत नाही त्याचं कारण आहे अजून आपण जगावं वाटते, अजून आपण मरण विसरलोय. सोपं करताय का? भजन करा विठ्ठल. ज्यानं डोळ्यासमोर स्वप्नील महाराज मरण ठेवलं ते नीट वागत. तुम्ही म्हणता महाराज असं कसं बोलता? ऐका. तांबे वस्तीवरला एक गृहस्थ होता. रोज टांगा पलटी घोडं फरा. कळलंय का नाही कळलं? टांगा पलटी घोडं फरा. आलं लक्षात? काजून सोपं करू नाही. तुम्ही हुशार आहे तेवढी माझ्यासारखे बरेच वाट्या लावल्यात तुम्ही. बरेच वाटेला नाही वाटेला पण लावले असते. बरोबर ना? चला त्याच्या पुढे बोलतो. आता ती एक महिला होती त्याची बायको. कारण तसल्याला बायका चांगल्याच भेटतात बरं का. बायका चांगल्याच भेटणार त्यांना. आता ती भाविक होती. महाराज हा माझा नवरा आहे. म्हणजे मग म्हणजे लय त्रास दिलाय मला, त्रास दिलाय गावाला दिलाय लेकरा बाळाला दिला. नको नको करून सोडले. हे काय सुधरत नाही. काहीतरी औषध. नाथ बाबा 10 मिनिटं गप बसले. दृष्टांत लक्ष देऊन ऐका. सिद्धांत लाख मोलाचा आहे. टाइमपास कीर्तन करत नाही मी. नाथ बाबा 10 मिनिटं गप बसले आणि गप बसल्याच्या नंतर म्हणले जा काय मौज मजा करायची मस्ती करायची नंगा नाच करायचा तेवढा करून घे. तू 7 दिवसात मारणार आहे. काय 7 दिवसात मारणार आहे. आता या डोक्यात तेवढं आपण मारणार आहे किती दिवसात? 7 दिवसात. घरी येताना विचार केला जाऊ द्या आयुष्यभर चुकीचंच वागलोय ना, आयुष्यभर वाईटच वागलोय ना, आता चांगलं वागू. किती दिवस बोला ना? 7 दिवस. मग पहिल्या दिवशी काय दारू पिलं नाही.
सगळं प्रेमानं बोलायला लागलं. दुसऱ्या दिवशी भावाच्या दारात जाऊन बसलं. काय भावा, काय कसं काय? त्याची जमीन होती त्याला देऊन टाकली. वा म्हणले किती परिवर्तन. 2 दिवस तर गेले. तिसऱ्या दिवशी सगळ्याला जे हरी राम राम, सगळं प्रेमानं बहिणी बाळा सगळ्या बोलून घेतल्या. कारण मरण जवळ आल्यानंतर लोक सगळ्याला बोलवितात. कशाला? मनाला भेटायला. सगळ्याची आठवण होती त्याला, बरोबर ना. 4 दिवस झाले. 4 दिवसानंतर गावात बसला, राशीनला गेला आणि राशीनला बसल्यानंतर वा या 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 सगळेजण या, आज मी चहा पाजणार सगळ्या बहिणी मंडळाला. लोक मध्ये याने कधी उष्ट हाताने कावळा आणला नाही. एवढं परिवर्तन कसं काय? सगळ्या गावाला चहा. पुढं 2-4 दिवस चांगला वागला. गाव म्हणलं वा काय परिवर्तन झाले. आणि 7वा दिवस उगवला. आणि उगवल्यानंतर लोक म्हणले देमकी ग्रामपंचायत लागली होती. म्हणले आता ही 1 दिवसाचा पाहुणा आहे, ही 1 दिवसाचा पाहुणा आहे. म्हणले मग लय दिवसाची याची इच्छा होती सरपंच व्हायची. म्हणले देऊन टाका बिनविरोध. काय सरपंच इथं कुणी झालं नाही ना बिनविरोध? तसं नाही झालं तरी ना होऊ द्या. हा देऊन टाकले 1 दिवसासाठी सरपंच बिनविरोध. आणि 7वा दिवस झाल्यानंतर लोक सगळी वाट पाहायला लागली. कशाची? मारणाची वाट पाहायला लागली. त्यांनी एका दिवसात सगळ्या गावाची कामं करून टाकली. वा सगळा सुंदर वन. वा काय माणूस, असा माणूस परत होणे. पण 8वा दिवस उगवल्यानंतर सगळी वाट पाहायला लागली. कशाची? पण 8वा दिवस होऊन गेला पण हे बिलिंदर मेलच नाही. आता न मेल्यामुळं विरोधी पार्टी ठोकं वाढायला लागलं ना. अरे बिनबोबाट गेलं ना हातातून. काय म्हणले दिवस मोजण्यात कल्लत झाली असेल काहीतरी. 8 झाले, 9 झाले, 10 दिवस झाले. मग अख्खा याच्या विरोधात मोर्चा. याला उचलला, त्याच्या बायकोला उचलला, डायरेक्ट पैठण गाठलं. ओ बाबा जरा चांगलं सांगत जा लोकांना. म्हणले काय झालं? तुम्ही एक वाक्य बोलला त्याच्यामुळे किती घोळ झाला तुम्हाला माहिती. म्हणले काय बोललो मी? म्हणजे याला सांगितलं 7 दिवसात मारणारे आणि 10 दिवस झाले मेलच नाही. खरं सांगत झाला. म्हणलं मी काय चुकीचं सांगितलं? म्हणले 7 दिवसात मारणारे. म्हणलं बरोबर आहे, मोजा. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. किती झाले? किती दिवसात मारणारे? आणि तुम्ही आणि महाराज बघा. मग या 7 दिवसात चांगलं जगता आलं तर जगून घ्या आणि चांगलं वागता आलं तर वागून घ्या. कारण एकदा जर या 7 दिवसात कोणता तरी दिवस आपल्यासाठी ठरलेला आहे. सोमवारी सुटला तर मंगळवार, मंगळवार मधून वाचला तर बुधवार, बुधवार मधून वाचला तर गुरुवार, गुरुवार मधून कसा बसा सुटला तर शुक्रवार, शुक्रवार मधून सुटला तर शनिवार, आणि शनिवार मधून सुटला तर रविवार. तुमचे आमच्यासाठी मग 7च दिवसात मारायचे ना आपल्याला. 7 दिवसात चांगलं वागता आलं तर वागून घ्या. जीवनाचा लोकही सुखाचा होईन, परलोकही सुखाचा होईन. आणि त्याच 7 दिवसात चांगलं वागण्यासाठी देवाने एवढा अनमोल किमतीचा देह दिलाय. कशासाठी? देव दिला देह भजना गोमाता. 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 तोया झाला पाठवादी घेता, तोया झाला पाठवादी घेता, तोया झाला पाठवादी घेता. देव दिला देह भजना गोमाता. देव दिला देह भजना गोमाता. तोया झाला पाठोपाठी घेता, तोया झाला पाठोपाठी घेता, तोया झाला पाठोपाठी घेता. देव दिला भजना गोमाता. देव दिला देह भजना गोमाता. भजना गोमाता. भजना गोमाता. असं कीर्तन नाही ज्या कीर्तनात हे प्रमाण येत नाही. दिवे दिला देह भजना गोमटा, तोया झाला पाटा बादेकेचा. सगळ्याला माहिती भजनाला दिलाय. मग किती जण इथले भजन करता? जरा बोट वर करा बरं. 1 2 3 4. अजून मामा पण करीत आहेत. काय मामा का काय? मामा पण भजन करीत आहेत. हा तुम्हाला काय विशेष वाटलं? झूठ बोले
काय गंमत झाली तुम्हाला सांगतो. दिलाय भजनाला, पण कोलते बाबा फक्त कान्याचा आणि मात्र्याचा फरक झाला. वापरला किती जण भोजन करता बोट वर करा बर. नित्य उठोनी औटा हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया, हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया. खाया पिया सुंदर सोया नाग जमाना खोया, खाया पिया सुंदर सोया नाग जमाना खोया, पिया सुखदे सोया नाग जमाना खोया, खाया पिया सुंदर सोया औटा हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया, औटा हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया. खाया पिया सुखदे नाग जमाना खोया, खाया पिया सुखदे सोया नाग जमाना खोया. खाया पिया पाणी, ज्याला कळलं त्याला धन्यवाद. आणि सुख से सोया धरा दुरू घोरते. मला अजून एका प्रश्नाचं उत्तर भेटलं नाही. तुम्ही सगळी जाणकार मंडळी बरं का महाराज. मला एक प्रश्न सुटला नाही, कोणाला उत्तर देता आलं तर द्या. लोक जगण्यासाठी खातेत का खाण्यासाठी जगते? जगण्यासाठी खातेत आणि जगून काय करतेत? बानकोरी देत. वा जमलं या याची आडवाडवी त्याची गिरवागिरवी, याच्या पायात पाय घाल त्याच्या पायात पाय, याची टोपी त्याच्या डोक्यात त्याची टोपी त्याच्या डोक्यात, सागाच्या टोप्या. एवढाच उद्योग चाललाय ना. हा? आषाढी सोडायची नाही, कार्तिकी सोडायची नाही, षष्ठी सोडायची नाही, बीज सोडायची नाही, आणि तिकडून आलं की वर्षभर याचा बांधकोर त्याचा बांधकोर. उपयोग नाही, अजिबात नाही. थोडंच जगायचं, पण भगवान परमात्म्याला आवडेल असं जगायचं. लय जगण्याची आवश्यक नाही. माझ्या ज्ञानोबरायांना फक्त 22 वर्षाचं आयुष्य लागले, पण चंद्र सूर्यासेपर्यंत ज्ञानोबरायांची कीर्ती. आपलं काय? आपलं सांगू, आपण गेला एक फोटो, एका साईडला जन्म, दुसऱ्या साईडला मृत्यू, 15 दिवसात फोटो कुठं तरी धूळ खात पडतो. ही तुमची आमची जीवन यात्रा आहे. अजून सोपं करतो ऐका. ज्याची पोरं नीट त्याचा दावा नीट, ज्याची पोरं नीट त्याचं श्राद्ध नीट, आणि ज्याचं काहीच, ज्याची पोरं नीट नाही त्याचं काहीच नीट नाही. तुम्ही म्हणता असं कसं? माझा रोजचा अनुभव आहे. रोज मला कुठं ना कुठं कोणाचा फोन येतो, महाराज दावा येता का, श्राद्ध येता का. रोजचा अनुभव. काही काही बाद्र अशी भेटत आहेत, वर्ष श्राद्ध होऊन गेला फोन करीत आहेत, महाराज वर्ष श्राद्ध आहे, ही तारीख आहे काय? कधी ही तारीख? काय नाही, होऊन गेले. आपल्या बापाचं श्राद्ध कधी हे सुद्धा कळत नाही. आपल्या ग्रामीण भागात अजून लय बरे, 10व्या दिवशी तरी दावे होतात. शहरी भागात 5व्या दिवशी 3ऱ्या दिवसावर दावे आल्या. एक जणाला विचारलं, म्हणलं का रे बाबा? मला आमची बावकी लय मोठी म्हणून आम्ही 5व्या दिवसावर आणल्या. अजून ती एका बादरानं मला फोन केलता, पुण्यातून आलता. म्हणले महाराज उद्या दावा येता का? म्हणलं उद्या दावा ना, आज फोन करता. एवढं हुशार नियोजन असते. जसं या कार्यक्रमात कमीत कमी महिना झाले मला फोन आलेला. मग नियोजन असते ना, बरोबर. उद्या दावा ना, आज फोन करा. असं कोण उद्या अहो महाराज लवकरच आहे. म्हणलं कसं काय? म्हणलं काल वडील वारल्यात, आज सावडले, उद्या. म्हणलं का काय अडचण आहे का? म्हणले नाही. म्हणलं मग? म्हणले आम्ही दोघं पण बाहेरच्या देशात आहे. आता एकदम आलो तर आम्हाला एवढे दिवस थांबायला टाइम नाही. म्हणजे एकदम आलो तर एकदम सगळं वा वा वा. म्हणलं मग त्यांनी मला पुढचा प्रश्न केला, कोलते महाराज म्हणजे तुमच्यात येण्या घेण्याचं कसं? म्हणलं चला गंगा वात येतं घ्या हात धुवून. म्हणलं 15,000 द्यावा लागते. आजचं नाही, बघू नका, बघू नका माझ्याकडे डोळं वाटरून. हा 15,000 द्यावा लागते. म्हणलं ठीक आहे देतो. म्हणलं काकाचं काय? म्हणलं हाय कॉन्टॅक्ट. म्हणलं काका किती? म्हणले 10,000 घेते, 5,000 सामान लागतात, 5,000 काका घेते. म्हणले एक काम करा ना. म्हणले काय? म्हणले 25,000 तुम्हाला लगेच जीपे करतो, मी गुगल पे करतो सगळं. बरं ठीक आहे. म्हणलं मी येतो, ज्ञानेश्वरी आणतो, प्रवचन करतो, काका येत्या, सामान आणत्या, विधी काय. पण ती डोकी कोणाची काय? मला बघा तुझ्या. मला मोस्काळ आणू का पागल? असली जर आपल्या पोटी जर झालं मला आली तर आपलं नीट होईल का? नीट होईल? आजच्या या कलियुगात आईला आई म्हणायला तयार नाही, बापाला बाप म्हणायला तयार नाही. मी बोलत नाही, कबीरदास बोलतात. आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई
दुनिया बैमान झालेली आहे. या दुनियेच्या, या समाजाच्या, या सत्तेच्या, या प्रतिष्ठेच्या पाठीमागं पडू नका. कारण ही कधी दुनिया आपल्याला फेकून देईल सांगता येत नाही. कारण ही बैमान होणं या दुनियेच्या स्वभावात आहे. कारण एक नंबरला बैमान झाली ज्या भगवान परमात्म्यानं तुम्हाला आम्हाला एवढा अनमोल किमचा नरदेह दिला, त्या भगवान परमात्म्याची बैमान झाली. देशी देवा देशी असाशी तू उदार दिले गर्भात वचन तुझे करीन भजन देवा. आठवीन पाय हा माझा नवस रात्र आणि दिवस पांडुरंग देवा. मला या आईच्या उदरातनं बाहेर काढ. मातेच्या उदर कवरी पचोडी विष्ठेची हातरी 9 दिवस आईच्या उदरामध्ये उकडून गेला. त्या देवाला विनंती केली, देवा मला या आईच्या गर्भात मोकळा कर. देवानं मोकळा केला. देवाला वचन दिलं, देवा बाहेर गेल्याच्या नंतर फक्त आणि फक्त तुझं भजन करेल. पण हे विसरलं, बैमान झालं. वारा अक्कलीचा लागला, कोहम कोहम रडू लागला. मी कोण? रडायला लागला. बैमान झाला एक नंबरला देवाला. 2 नंबर बैमान झाला ज्या आईनं रक्ताचं दूध करून ज्याला पाजलं त्या आईशी बैमान झाला. अरे ज्या बापानं हळाची काढा आणि रक्ताचं पाणी केलं त्या बापाची बैमान झाला. 22-23 वर्षानंतर एखादी तरुणी त्याच्या जीवनामध्ये येते आणि त्या तरुणीनं त्याला सहज विचारावं, कोण पाहिजे? आई पाहिजे, बाप पाहिजे, मी पाहिजे? ते म्हणते आई बापाचं काय करायचे, तूच माझी राणी. गेलं निघून. मी बोलत नाही, कबीरदास बोलतात, माता पिता को कोई नहीं माने, 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 माता पिता को कोई नहीं माने. औरत को बहुमान, औरत को बहुमान. आई रे बेईमान दुनिया, 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 आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया. त्याच्यामुळे राव कबीरदास वर्णन करतात, अरे देवाची बैमान झाले, आई वडिलांची बैमान झाले. एवढ्यावरती हा थांबलेला जीव नाही, हा जीव माझ्या साधू संतांच्या विचारांशी बैमान झाला. साधू संतांचे विचार आजही त्याच्या अंतःकरणात घुसत नाही. अरे ज्ञानोबरायांनी बारीक ऐका, अरे ज्ञानोबरायांनी निर्जीव असणाऱ्या भिंतीला माझ्या ज्ञानोबरायांनी चल म्हणावं तरी चालू लागली. कोण? माझ्या ज्ञानोबरायांनी जण असताना रेड्याला बोलावं, अरे बोल, मैसी पुत्रा मुखे बोलविले श्रुती. अरे रेडाच्या मुखात श्रुती बोलवल्या, 2 शब्द बोल. निर्जीव असताना भिंतीला चल म्हटले, चालविली जड भिंती, हरली सांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. अरे जड असणारी भिंत 2 शब्दात चालली गेली. पण तुमच्या आमच्यासाठी ज्ञानोबरायांना 9,033 ओव्या खर्च कराव्या लागल्या. त्याच्यापेक्षा मोठी शोकांतिका नाही. मग जड कोण? बैमान कोण? मी बोलत नाही, कबीरदास बोलतात. साधू संत को कोई नहीं माने, साधू संत को कोई नहीं माने, साधू संत को कोई नहीं माने, साधू संत को कोई नहीं माने. आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे.
म्हणतात बेईमान दुनिया झाली बेईमान. माता पिता को कोई नहीं माने, माता पिता को कोई नहीं मान, औरत को बहुमान, औरत को बहुमान. साधु संत को कोई नहीं माने, साधु संत को कोई नहीं मान, हिजड़ों को बहुमान, हिजड़ों को बहुमान. आई रे बेईमान दुनिया आई रे बेईमान दुनिया. बेईमान झाली रे दुनिया, बेईमान झाली. म्हणून एक काम करा दादांनो, या जगतामध्ये एकच असा आहे, तो कधीही बेईमान होत नाही. ऐका, तो प्रत्येकाच्या पाठीमाग निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून येते, मागे पुढे उभा राहे संभाळे, आले आघात निवारा. अरे हत्तीसाठी धावून आला, आपल्यासाठी येऊ शकत नाही का? कणवाळू कृपाळू भक्ता राखी तो पाये, राखी तो पाये. गजेंद्राचा धावा, गजेंद्राचा धावा तू केला की ठाये. कणवाळू कृपाळू राखी तो पाये, राखी तो पाये. गजेंद्राचा धावा, गजेंद्राचा धावा तू केला की ठाये. तो कणवाळू आहे, कृपाळू आहे. अरे हत्तीसाठी धावून आला, आपल्यासाठी येऊ शकत नाही का? अरे आपल्यासाठी सुद्धा येईल, फक्त एकदा त्याचं व्हा. तोर झाली हाने, विसरली तया, तोर झाली हाने, तोर झाली हाने, विसरली तया, तोर झाली हाने. पतातील काने, पतातील काने, विसरली तया, तोर झाली हाने, विसरली तया, तोर झाली हाने. आजपर्यंत आपल्याला सगळ्याचा आठवे, फक्त त्या देवाचा आठव नाही. आणि दुःख भोगायचं कारणच एक आहे, विसरली तया थोर झाली आणि पचतील खाणे. कारण सगळ्यात जास्त दुःख विसरण्याचे. कशाचे? कशाचे? विसरण्याचं दुःख आहे. किती दुःख आहे सांगू का? सोपं करू का? सोपं करतो. इथे 2-4 पोरं बसले, यांचं लगेच लक्षात ये मला काय म्हणायचं. ही पोरं कीर्तनाला यावेत. हरी कीर्तनाला आईन तारुण्यातलं पोरगा असावं, आईन भरात आलेलं पोरगा असावं, म्हणजे लग्नाच्या वयात सांगतोय बरं का मी, लग्नाच्या वयात आलेलं असावं, आईन तारुण्यातलं पोरग ती कीर्तनात येऊन बसावं बरं का बोलते महाराज. आणि कीर्तनात आल्यानंतर त्या पोराच्या लक्षात यावं, माझा मोबाईल विसरलाय. कुठं कुठे विसरलाय? काय विसरलाय दादा? मोबाईल. खरं सांगा, ते कीर्तनात बसेन. त्याच्यात नंतर त्याच्या लक्षात आलं, घरचे सगळे घरी येत. परत त्याच्या डोक्यात एक विचार आला, मोबाईलला पासवर्ड नाही. आता सांगा, ते कीर्तनात नीट बसन का? का बरं? काही सरले. अरे मोबाईल विसरला तर एवढी जीवाची उलघाल होते. मग कोट जन्म झाले त्या भगवान परमात्म्याला तुम्ही आम्ही विसरलोय, या जीवाची उलघाल व्हायला नको का? बोला 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 बोला. व्हायला पाहिजे का नाही पाहिजे? अरे व्हायलाच पाहिजे. आणि होत नाही म्हणून दुःख भोगतो. खाणी 84 त्याचं कारणच आहे, विसरली तया थोर झाली हानी. ओढून घेऊ विठाल विठाल विठाल. मग जर दुःख बघायचं नसेल, सुख समाधान शांती प्राप्त करायची असेल, तर फक्त जीवनभर एकाच गोष्टीसाठी 8 तास करावा. कशासाठी? यासाठी केला
जोरदार टाळी वाज. याला म्हणते जुनं ते सोनं. खूप गोड खूप. आणि खरा पार मारते ना, एक वाक्य सांगू का? बोलणं जड वाटेल किंवा बरं वाटेल तुम्हाला, खरी गोष्ट सांगू का? गावागावचा खरा पार मारते या भजनी मंडळांनी टिकून ठेवलाय. खरी गोष्ट आहे. आणि जुनी ती सोनी. विठाला 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 विठाला. गोबराय म्हणतात बाबा मी जीवनभर अट्टास केला. कशासाठी? शेवटचा दिस गोड व्हावा. का केला बाबा? त्याचं कारण सांगतो. कारण इथून पुढं तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या जीवनात एक गोष्ट घडणार आहे. बारीक आहे का? थोडाच वेळ राहिला आपल्याकडे. आता गाडी टाप टाकून जाणार आहे. ज्याला ज्याला बसता येईल त्याने बसून घ्या. विठाला 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 आतापर्यंत पॅसेंजर होती, आता एक्सप्रेस होणार आहे. हा, बारीक आहे का? आता इथून पुढं प्रत्येकाच्या जीवनात एक गोष्ट घडणार. कोणाच्या आज घडेल, कोणाच्या उद्या घडेल, कोणाच्या परवा घडेल, कोणाच्या तेरवा घडेल. पण घडणार म्हणजे घडणार. कोणती? आम्हाला काय माहिती कोणती? मरण 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 मृत्यू. तुमचं लय दान काय हो? मृत्यू काय? भानगड काय नेमकी? हा भानगड काय? ठीक आहे, असू द्या असू द्या. हा हा त्यांना माहिती. आख्या गावात त्यांनाच माहिती का काय? बाकीच्यांना माहित नाही का काय? विठाला 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 विठाला. हो हो. इथून पुढे प्रत्येकाच्या एक दिवस घडणार आहे काय? मृत्यू. मला एक सांगा, सोपं करतो, चिंतेने ऐका. ले आता विस्तृत करत नाही, डायरेक्ट बोलतो. जर तुमच्या आमच्या जीवनात मृत्यू घडणार असेल, जर तुमच्या आमच्या जीवनात मरण येणार असेल, जर तुम्ही आम्ही सगळे मारणार असू, तर आता तुम्ही आम्ही सगळ्यांनी इथून पुढं तयारीला लागलं पाहिजे. कशाच्या? मरणाच्या. अरे मरणाच्याच लागलं पाहिजे. लागलं पाहिजे ना. मला सांगा, वेळ निघून गेला विचार करावा का वेळ येण्याच्या आधी विचार करावा? अगोदर. खरं बोला. वेळ येण्याच्या अगोदर. पण आपलं कसं असते, वेळ निघून गेला विचार करतो. दोन गोष्टी शास्त्र सांगते. एक आहे अनुताप आणि दुसरी आहे पश्चाताप. अनुताप त्याला म्हणतात, वेळ येण्याच्या अगोदर विचार करणं या नाम अनुताप, आणि वेळ निघून गेल्यानंतर विचार करणं या नाम पश्चाताप. जवळजवळ 90 ते 95% लोक पश्चातापात जीवन जगतात, म्हणून ते दुःखी. उरकून घ्यायचं. विठाला 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 विठाला. ते आम्हाला सिग्नल असते तो नाही, सिग्नल असते आम्हाला. रात्रीची तर लय मजा. आता वाजे आमच्याकडे 7 ते 9 झालेत किती तर, नाही तर 9 ते 11 लय मजा यायची. लोक पुढे वाजा घ्या ते आ करायला लागले की आपण समज आ करा. दुसरा सिग्नल पुढे बाजू अशी करीता का? बोलते महाराज सिग्नल हे बाबा कवर उभा ये खाली. दुसरा सिग्नल, तिसरा सिग्नल बरोबर 11:15 वाजलेले आहेत. आता अजून महाराज इटोबा रकमावर कसा याय ना. हे चतुर असणाऱ्या भजनी मंडळाचं काम आहे. हराचं ताट 11:15 पुढे येणं, तसं सिग्नल नाही ना मला. विठाला 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 विठाला. अजिबात पुढे जाणार नाही 2 तास सोडून मी इथून पुढे. विठाला 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 विठाला. काय सांगत होतो? अनुताप. वा, ऐकताय. अनुताप त्याला म्हणतात. वेळ येण्याच्या अगोदर विचार करणं आणि वेळ निघून गेल्यानंतर विचार करणं या नाम पश्चाताप. जवळजवळ 95% लोक पश्चातापात जीवन जगतात. म्हातारपणाला तारुण्य अत्यंत सुंदर घालवतात, म्हातारपणात पश्चाताप करत बसतात, डोक्याला हात लावून बसतात. काय करे, काय सगळ्यांना रे मेलं म्हणजे गेलं. कधी वेळ निघून गेला. मला वाटतं तसं नाही केलं पाहिजे. तांबे त्या स्टॉपवरनं, कोणता स्टॉप म्हणतात त्याला? चौकीचा स्टॉप आहे. बस जाते तिथून. त्या स्टॉपवर जर सकाळी मला 9 वाजता पुण्याला जायला गाडी असेल, किती वाजता? बोला 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 बोला. 9 वाजता. तर कमीत कमी 10:30 मी तिथे गेलं पाहिजे.
मी तुमच्या गावात नवीन प्रवासी आले, मला माहित नाही गाडीची वेळ, गाडी किती वाजता हे मला माहित नाही. मग मी काय करावा? सकाळ सकाळी आपलं लवकर ओळखावा, पिशवी भरावा आणि दिवस उगवतात जाऊन बसावं. पुढं म्हणा चौकीला, पोलीस चौकीला नाही, चौकीच्या स्टॉपला म्हणतोय मी. बरोबर ना? हा यावर चुकीचा का बरोबर? बरोबर ना? नक्की ना? नक्की ना? मला सांगा, मरण कधी येणार आहे आपल्याला माहिती आहे का? मृत्यू कधी येणार आहे माहिती आहे का? नाही ना? मग आपण आजच जाऊन बसलं पाहिजे ना. पुढं मसनात काय गठुडे आहे का काय? बाबा बाबा म्हणतेच मसन वाटत काय गठुडे आहे का काय तिथं? गाडी येण्याच्या अगोदर सावध होणं हे जसं शहाणपणाचं लक्षण आहे. विडाला गाडी येण्याच्या अगोदर स्टँडला जाऊन बसणं हे जसं शहाणपणाचं लक्षण आहे, तसं मृत्यू येण्याच्या अगोदर सावध होणं हे सुद्धा शहाणपणाचं लक्षण आहे. कोबरा म्हणतात मी कसा सावध? मरणा आधी सावध पोलीस वहित करून घ्यावे. महाराज म्हणतात सावध व्हायचंय ना तर मरण येण्याच्या आधी माणसानं सावध झालं पाहिजे. आणि हे तुकोबऱ्यांच्या लक्षात आलं म्हणून तुकोबऱ्या म्हणतात मी जीवनभर त्याच्यासाठी 8 तास केला. कशासाठी? शेवटचा दिस गोड व्हावा म्हणून. 375 वर्ष झाले तुकोबऱ्यांना वैकुंठ गमन सोहळा होऊन. आजही लाखोनी समाज तुकोबऱ्यांचा वैकुंठ गमनाला साज उपस्थित होतो. ही ताकद आहे. 729 माऊली महावैष्णवरायांचा समाधी संजीवन सोहळ्याचा पर्व काळे लाखोनी समाज 2 दिवसांनी आळंदीत उपस्थित राहणार आहे. आपलं काय? आपलं मगाशी बोललो ना, पुनरावृत्तीचा दोष पत्करतो आणि परत बोलतो. एक फोटो एका साईडला जन्म, दुसऱ्या साईडला मृत्यू. 15 दिवसात फोटो कुठेतरी धूळ खात पडतो. तुमची आमची जीवनयात्रा आहे. पण 729 वर्ष झाले ज्ञानोबरांच्या समाधी सोहळ्याला आजही लाखोनी समाज उपस्थित राहतोय. 375 वर्ष झाले माझ्या तुकोबऱ्यांचा वैकुंठ गमन सोहळ्याला लाखोनी समाज वैकुंठ गमन सोहळ्याला उपस्थित राहतो. आपल्या मागे का राहत नाही? कारण आपण जगतो आपली गाडी, आपली माडी, आपल्या बायकोची गोल गोल साडी, पिंगा ग बाई पिंगा. तेवढ्यातच पिंगा घातलाय आपण. हे जगले दुसऱ्यासाठी जगले, हे जगले समाजासाठी जगले, हे जगले समाजाचा उद्धार व्हावा म्हणून घरोघरी जाऊन देव पोचवला म्हणून त्यांची कीर्ती राहिली. आपलं काय? कधीतरी विचार करा. कधीतरी एकटं पण निवांत बसा, शांत बसा. कधीतरी बहिर्मुख झाले वृत्ती अंतर्मुख होऊ द्या. आणि ज्या दिवशी अंतर्मुख होऊन आपल्या मनाला प्रश्न विचारा, आजपर्यंत मी माझ्यासाठी काय कमावलंय? एवढा प्रश्नाचं उत्तर ज्या दिवशी तुम्हाला मिळेल ना, त्या दिवशी तुमचा लोकही सुखात झाला, परलोकही सुखात झाला. काय केलं आपण आपल्यासाठी? बंगला म्हणला बाबा कोणासाठी? मी स्पष्ट बोलणाऱ्यातला थोडासा. पोरांसाठी. हा, गाडी घेतली कोणासाठी? पोरांसाठी. शेती घेतली कोणासाठी? पोरांसाठी. बाण कोरले कोणासाठी? कोरिता का काय? मग सगळा कुठं केला? आपल्यासाठी काय केलं? आपल्यासाठी करण्यासारखी एकच गोष्ट आहे, आत्मा आणि परमात्म्याचं मिलन करणं, जिवंतपणी समाधी साधणं, जिवंतपणी मोक्ष मिळवणं. एवढीच गोष्ट माणसाच्या हातात आहे. दुसरं काय? आणि ज्या दिवशी गोष्ट जिवंतपणी होईल ना, त्या दिवशी त्याला खरा विसावा मिळाला. आणि तो कोबरा म्हणतात तो विसावा मला प्राप्त झाला. आता निसिंतीने पावलो विसावा, आता निसिंतीने पावलो विसावा. कुंटलिया धावा कृष्ण जिया, कुंटलिया धावा कृष्ण जिया, कुंट
मातृष्टी झाली आमुची. बरं मला सांगा 20वा सोपं करतो आता माझी वेळ संपली म्हणून सोपं करतो. 20वा गेल्यावर भेटावा का जिवंतपणे भेटावा? खरं बोलायचं. जाऊ द्या. 20वा माहिती आहे तुम्हाला? 20वा माहिती आहे ना? कुठं देते? एक तर इशीच्या बाहेर नाही तर स्मशानभूमीच्या आली का तुमच्या कसं काय तसंच आहे का? लका तुमचं नामचं सारखंच आहे. आमच्या का मेलाव जाळी त्या तुमच्या का सारखं आपलं सारखंच आहे ना. बरोबर ना? सारखंच आहे. हा 20वा कुठं देते? एक तर इशीच्या बाहेर किंवा स्मशानभूमीच्या आली का. आमच्या गावातलं सांगतो स्मशानभूमीच्या आली का तुमच्या ग तसंच आहे. बरं ठीक आहे. मला सांगा तो 20वा नेमका कोणाला? कमाड्याला. पहिलवान लावा की स्टार्ट टू एंड. 20वा नेमका कोणाला? लय वाट लावले तुम्ही. खरं बोला. माड्याला. जोपर्यंत केशव आहे तोपर्यंत किंमत आहे. केशवातला के गेला खाली काय राहिलं? शेव म्हणजे काय? प्रेत. प्रेत म्हणजे काय? डेड बॉडी. गावठी भाषेत बोलू का? मड. मग 20वा गेल्यावर भेटावा का आधी भेटावा? माड्याला. माड्याला. हे मी कोणाला सांगतोय? हा माड्याला सांगतोय. फक्त हे मड्याच्या ध्यानात आलं म्हणजे बरं. विठाल विठाल. मग 20वा नेमका काय? कशाला म्हणतात 20वा? म्हणून आम्हाला काय माहित? पिछेशी आया मागून चलत आले पुढे चालले का चालले कशासाठी चालले माहित नाही. पण चाललंय मात्र कारणच माहित नाही. पण चालले काय झालं? मला एक बऱ्याच दिवसांना दृष्टांत आठवते सांगतो ऐका. भजन लय दिवसांपासून मला दृष्टांत आठवतो. एक अशीच खेडेगाव होतं आणि तिथल्या एका म्हातारीच्या पोराचं लग्न ठरलं. काय ठरलं? बोला पटापटा बोला. काय ठरलं? लग्न. लग्न ठरल्यानंतर ती आता वर माहिती थाट काठपात्र साडी चुडा नतन बरोबर. ते आता लय भारी. आता लग्नाची गाडी निघाली वराड गेलं. शेवट वरमाई म्हणली मी कुलूप लावून आले. कारण कुलपाची चावी कोणा का देत नाही. कोण? वरमाई. मग आता तिनं काय केलं? कुलूप लावायला गेली. पण तिथे एक मांजर होतं. मांजर बरं का महाराज. आता ते मांजर लय असं लुडबुड लुडबुड करे. मला काय ते सांडलं वन करे. मग तिनं काय केलं? एक मांजरात पिल्लू होतं ना. ते एक डालं होतं तिथं. कशाचं? डालं कशाचं? कोंबड्याच असते. तिनं ते डालं घेतलं आणि पालतं घातलं. कोणा? मांजर डालून ठेवलं. आता मांजर डालून ठेवल्याच्या नंतर ते लग्नाला निघून गेली. लग्न लागलं. नवीन नवरा दारात आल्यानंतर आपल्या ग्रामीण भागात एक म्हण आहे, एक पद्धत आहे. वरमाई घरात जाते. घरातून तांब्याभर पाणी कोरभर कशाचा? मनाना भाकरीचा. बरोबर ना? घेऊन येते आणि ते वळून टाकून. आता तिनं काय केलं? कुलूप उघडलं. आत जायचं तांब्यावर पाणी आणायचं कोरभर तुकडा आणायचं म्हणून ती आत गेली. आत गेल्यानंतर तिला दिसलं काय? माझं पिल्लू. म्हणून तिनं पायानं डालं वर केलं. वर केल्यानंतर पिल्लू सोडून दिलं आणि हे पाहिलं तिच्या दारात कोण उभी? बोला ना. सुरण पाहिलं आणि ते तुकडा वळला. ती टाकून दिला. पुढे जाऊन ही मोठी झाली. यांना लेकरं झाली बाळा झाली. त्यानंतर ही म्हातारी मरून गेली. आता हिच्या पोरांचं लग्न ठरलं. लग्न ठरल्यानंतर हिने विचार केला आमच्या लग्नात आमच्या आत्याबाईनं काय काय केलं म्हणले मांजराचं पिल्लू डाल. आता हिच्या काय पिल्लू नव्हतं. मग तिनं काय केलं? शेजारचीने गेली पिल्लू आणलं. पिल्लू आणल्यानंतर डालून ठेवलं. पण तिनं डाल्याखाली न डालता गम्याला खाली डाललं. आता ते डालून ठेवलं. डालल्याच्या नंतर ते झालं. लग्नाला गेली. लग्नावर परत तसंच ही नवीन झाली. आल्या हिनं ते वरमाई तिनं कुलूप उघडलं. दारात गेली. पिल्लू ते घम्याला बाजूला काढलं. ते मांजरात पिल्लू मेलेलं. आता काय? मला सांगा. नवीन नवरी दारात येते. शुभ का अशुभ? शुभ. आणि घरात मांजराचं पिल्लू मेले अशुभ. मग तिनं काय केलं? हुशार होती कारण ती तांबे वस्तीवरली होती. मग तिनं काय केलं? तांब्याभर पाणी घेतलं. स्वप्नील महाराज त्या मांजराच्या पिल्लाच्या दोन्ही मागच्या पायाला धरलं. हे पाहिलं तिच्या परत हिच्या पोरांचं लग्न. परत हिने आमच्या आत्याने काय काय केलं? म्हणजे मांजराचं पिल्लू डालून ठेवलं होतं.
आणि मग तिनं ते परत डालून ठेवलं, लग्न लागलं, परत आली. आल्याच्या नंतर पाहिलं ते बिलिंदर पिल्लू मिळेलच नाही हो. तिनं नळ दाबलं, कारण ती कुडाली होती. हे पाहिलं तिच्या चलू द्या दिवसभर. पीछे से आया आगे न गया, तो विसावा का म्हणा पीछे से आया आगे न गया. अरे विसावा हे विसाव्याचं प्रतीक आहे. ऐका बारीक ऐका. आता इथं तिरडी बांधणार कुणी असेल तर त्यांच्या लगेच लक्षात येईल मी काय बोलतोय. तिरडी बांधत असताना उजव्या पायाच्या घोट्याजवळ एक गाठण बांधलेली असते. ती गाठण तिथं सोडली जाते. कुठं कुठं काय असतात त्याच्यात? तांदूळ. वा, काय असतात? तांदूळ असतात. तांदूळच का सोडतात त्याचं कारण सांगतो. तांदूळ पेरला तर उगवत, साळ उगवते, पण तांदूळ उगवत नाही. तांदळाचं जन्म मरण संपलं, तिथं बोध केला या तांदळासारखं व्हा, या तांदळासारखा विसावा मिळू द्या, त्याला म्हणतात विसावा. कुंटली धावा तृष्णेची. मग मला सांगा, हा विसावा गेल्यावर भेटावा का जिवंतपणे भेटावा? जिवंतपणे. कशाने भेटतो? कशाने भेटतो? म्हणजे संतांच्या सत्संगामध्ये भेटतो. संत चरणी भाव धरा, क्षणाक्षणा नाम स्मरा, मुक्ती सायुज्याचा वरा, याचे करा रे बापांनो. संत चरणाचा भाव धरा. पण हे करण्यासाठी तुम्हाला आम्हाला साधू जीवनात येणं गरजेचं आहे. पण सगळ्यात अवघड गोष्ट असेल तर साधूची भेट होणं. बहु अवघड आहे. संत भेट. चंद्रावृत सुखे सेवा वेल असता दाता रवी धरवेल, बाया हेळा सागर तरवेल, परी त्या साधूची भेट न होईगा, ऐसे कैसे आन भेटतील साधू. साधूची भेट होणं, संतांची भेट होणं कठीण आहे. पण तसं जर साधू जीवनात जर आला तर नाम भेटतं. आणि नामानं मागे जाळी महादोष, पुढे नाही गर्भवास. जेवढी पाप केलेली तेवढी सगळी जाळून टाकतं. कारण एक नाम तारी, बाकी सब दुकानदारी. नामा परते साधन नाही, जे तू अनिक करसी काही. आणि तुकोबरा म्हणतात, सहज चाललो होतो सापडले वाटे, जाता गंग स्नाना मस्तकी तो जाना, भोजना मागती तुप पाव शर, पडीला विसर स्वप्न लावणी हात, कुरवाळीला माता सांगतीले चिंता न करा. आता पुढे ऐका. बाबाजी आपुले अंडरलाईन करा. आणि मंत्र दिला राम कृष्ण हरी, आणि नाम सांगितलं निर्वाच्याचं. आणि त्या नामाचा गुण त्या वासनेला आला, त्या नामाचा गुण त्या तृष्णेला आला, आणि मला विसावा मिळाला. आणि त्याचं मला कौतुक वाटायला लागले. कौतुक वाटे झाले यावे चाचे, कौतुक वाटे झाले यावे चाचे, कौतुक वाटे झालिया वेचाचे. मला पण तुमचं कौतुक वाटतं, या वयात तुम्हाला एवढा आवाज देवानं दिलाय. वा, कौतुक वाटे झालिया वेचाचे, नाम मंगळाचे तिने गुणे. मला म्हणतात त्या नामाचा गुण आला. पण तसं नाम देणारा साधू जीवनात येणं गरजेचं आहे. आणि साधू येण्यासाठी एकदा सगळ्यांनी हात वरती करा आणि देवाचं भजन करा. विठोबा रखुमाई, Bye.
आलेला होता टहास शेवटचा दिस गोड व्हावा आताने चिंतीने पावलो विसावा कुंटली धावा तृष्णेची कवतुक वाटे झाली आवेचाचे नाममंगळाचे तेने गुणे आताने चिंतीने पावलो विसावा कुंटली धावा तृष्णेची विठ्ठल संप्रदायाने मुसारीत पर्यंत येऊन पोहोचलो. नियोजित वेळेप्रमाणे माझी वेळ संपुष्टात आलेली आहे. जाता आता एकच वाक्य सांगतो ऐका दादांनो. जीवन किती जगला याला कुणी विचारत नाही. बारीक आहे का संपलं कीर्तन. जीवन किती जगला याला कुणी विचारत नाही, कुणी खात नाही, पण जीवन कसा जगला याला मात्र नक्की किंमत दिली जाते. म्हणून जीवन जगत असताना सुंदर जगा, चांगल्यांच्या संगतीत जीवन व्यतीत करा. राहू द्या आता भाऊ द्या 2 मिनिटं फक्त. चांगल्यांच्या संगतीत जीवन व्यतीत करा. एक वाक्य बोलू का? आपण काय आहोत ना हे फक्त आणि फक्त आपल्या संगतीवरनं कळत असतं. म्हणून जीवनात चांगल्यांची संगत करा. एक वाक्य बोलतो ऐका, समजलं तर पा. जीवन जगत असताना एक वेळेस जेवणाची पंगत चुकली तरी चालेल. बारीक ऐका. जीवन जगत असताना एक वेळ जेवणाची पंगत चुकली तरी चालेल, पण आयुष्याची संगत चुकता कामा नये. कारण जेवणाची पंगत चुकली तर एक वेळेचं भोजन चुकलं जाईल, पण आयुष्याची संगत जर चुकली तर आयुष्याची बर्बादी ठरलेली आहे. म्हणून चांगल्यांच्या संगतीत जा. चांगले विचार अनुकरणात आणा विनंती करतो. जाता आता गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला, कपाला गंध लावा, आई वडिलांची सेवा करा आणि मग मारा. बिना माळचं काय मरू नका. एक जण म्हणला काय माळा घालायचे, मेला तर घालतात ना तुळशी मध्ये घाल. बिना माळ करा तोंडात जर कुणी तुळशीच्या मजोळा घातल्या तर घालणारा नरकात जातो. घालणारे विचार करा. हा हा घालणारा नरकात. मग तुळशी दळ भूमीवरी पडले ते मस्तकी वंदिले, कोटी तीर्थ स्नान केले एवढे फळ नामा म्हणे. एवढी ताकद त्या तुळशी दळाते. पवित्र माळ घालणार पुण्याची गणना करताना एवढं पुण्य होईल. म्हणून सुंदर जगा, निष्कलंकित जगा, चांगलं जगा एवढीच जाता आता विनंती करतो. आणि एक काम करा, तुकोबरा म्हणतात आमच्या जीवनामध्ये आम्ही काय केलं तेव्हा मोक्षाबरोबर लग्न ठरवलं. कसं ऐका. दोघी ननंद भावजा होत्या. कोण होत्या? तुम्ही दोघी ननंद भावजा आहेत का? सासू नाही होय, मी ननंद भावजायचं सांगतोय आजी. सासूनाचं मला काय घेणं देणं नाही. दोघे ननंद भावजा होत्या. आता जी ननंद होती का, आता विस्तृत करत नाही, थोडक्यात सांगतो. जी ननंद होती ना तिचं लग्न ठरलं. काय ठरलं आई? लग्न ठरल्यानंतर आमच्या भागात पूर्वीच्या काळी रुखवत करायची परंपरा होती. तुमच्याकडं आहे का? इकाता नाही तर ठीक आहे. रुखवत करतात. आणि रुखवत करता 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 त्या दोघी रुखवत करत होत्या. काळ पूर्वीचा होता. सासू होती आणि ते रुखवत करता 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 जी ननद होती का तिच्याकडनं 1 लिटर तेलाची किटली सांडली. किती? आता माझी डब्याने येते. पूर्वीच्या काही किलोनी यायचं, बरोबर ना. आता किलो तेल सांडलं म्हणजे अवघड आहे. मग तिची भाऊजाई तिला म्हणते थांबा बाईस, तुमचं नाव ना मी आत्यालाच सांगते. तुमच्याकडनं 1 लिटर तेलाची किटली सांडली. त्यावेळेस तिनं दिलेलं उत्तर ऐका, अत्यंत गोड आहे. त्यावेळेस ती म्हणते जा वहिनी जा, आत्याला सांग नाही तर आत्याला सांग जा. मला राहायचंच किती दिवस? 4 दिवसा माझं लग्न आले. तुझी आत्या काय मला काय करू शकत? काय करू शकत? तुकोबराय म्हणतात आमचं सुद्धा त्या मोक्षाबरोबर मुक्तीबरोबर आता लग्न ठरलंय. कारण आमच्या घरी काळ गुलामी, काळ गुलाम सलाम करी, 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 काळ गुलाम सलाम करी. तुझ्या घरी रावण नसे, तुझ्या घरी रावण नसे, तुझ्या घरी रावण नसे, तुझ्या घरी रावण नसे. काळ गुलाम सलाम करी, 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 काळ गुलाम
का करू शकत नाही? कारण काळ आमच्या घरी गुलाम आहे. जगा काळ खाये आम्ही माता दिला. तुका म्हणे काळ आता न करू शके बळ. का न करू शके बळ? कारण आता आम्ही वरलोय कोणाला? तुका मन मुक्ती परनिली नोवारी. तुका म्हणे मुक्ती परनिली नोवारी. कामने मुक्ती परनिली नवारी. कामने मुक्ती परनिली नवारी. आता दिवस चारी खेळ मेळे. आता दिवस चारी खेळ मेळे. आता निश्चितने पावलं विसाव. कुंडले धावा कृष्णजिया. आता दिवस चारी खेळी मेळी. आता दिवस चारी. आता दिवस चारी खेळी मेळी. आता दिवस चारी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली.
तुका म्हणे मुक्ती परनेली नो आता दिवसचारी खेळी मेळी आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटली धावा तृष्णेची. महाराज म्हणतात त्या मोक्षाबरोबर त्या मुक्तीबरोबर आमचं आता लग्न ठरलेलं आहे. जेवढे 4 दिवस राहिले तेवढे 4 दिवस खेळीमेळीमध्ये आनंदामध्ये घालवायचे. एवढंच आता आमच्या बाकी शिल्लक राहिलेलं आहे. असो, फक्त एकच वाक्य सांगतो त्यांना, जीवन किती जगला याला कुणी विचारत नाही, कुणी खात नाही, पण जीवन कसा जगला याला मात्र नक्की किंमत दिली जाते. आपण किती श्रीमंत आहोत ना, बारीक आहे का, संपलं कीर्तन आपलं. आपण किती श्रीमंत आहोत ना ते आपल्या गाडीहून कळत नाही, आपल्या प्रॉपर्टीहून कळत नाही. आपण किती श्रीमंत आहोत ना आपल्या पदावरनं कळत नाही. आपण किती श्रीमंत आहोत ना ते आपल्या राहणीमानाहून कळत नाही. अरे आपण किती श्रीमंत आहोत ना ते आपण गेल्यानंतर आपल्या दारात किती चपला जमा होतात ना याच्यावरनं आपली श्रीमंती कळते. मला वाटतं आयुष्याच्या वळणावरती ही श्रीमंती कमवावी माणसाने. दिवसांच्या 10व्याला मी गेलो, कोट्या दिवसांच्या अंत्यविधीला गेलोय. उगं ते वैकुंठात एका बाजूला 4 एका बाजूला 4 पुढं 1 जण माग 2-3 टू व्हीलर पुढं तरी विद्युत दाणीवर नेऊन जाळीत. आणि तर आमच्या गावातला गरीब जातो, रोज एकाच्या बांधाला असतो, रोज काम केलं तर खातो, पण ते गेल्यानंतर अख्खा गाव जमा होतो. मला वाटतं ही खरी श्रीमंती. तुला म्हणे एका मरेनेची सरे आणि उत्तमाची उरे, अशी कीर्ती उरली पाहिजे. आणि अशी कीर्ती जर उरावी वाटत असेल ना तर त्याला सुंदर, निष्कलंकित आणि चांगलं जगावं लागतं. कसं जगावं लागतं? आका ह्या बाबांसारखं बघा ना, गळ्यात पवित्र तुळशीची माळे, कापाला गंध आहे, बघा ना फेटा आहे, बघा ना शकर शेणापूरची वारी, अक्कलकोटची वारी, आणि शेवट अखंड जाताना अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुखा. अरे नाही जाताना सुद्धा त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करण्याची ताकद त्या माळीत आहे. मग असा बाप जर असेल तर जगी आईचा बाप व्हावा, वंश त्याचा मुक्तीत जावा. नाही तर बाप लई हे वाक्य बोलू का, पिता असावा पिता नसावा. नाही कळलं का? नाही 5G जरा ते जरा 5G पिता असावा पिता नसावा. आता कळलं का बाबा? कारण पिता असेल तर आपल्या बाळ्या घरी कसा येईल न पिता. यावा वाटत असेल आपल्या बाळ्या घरी न पिता तर पित्यानं न पिता झालं पाहिजे, बाप झालं पाहिजे, त्याला बाप म्हणतात. आता ना टाळे वाजवायचे तुमच्या आलं ना. आणि आई पण आई असावी, ती मम्मी नसावी. कारण मम्मीला आकारच राहिला नाही. हा, कारण नुसतीच आम्हाला म्हणते मारा परे बिघडल्या, पण कोण बिघडले पहिल्यांदा? हे तर वडील जे करीते धर्म आईसाठी होती ते चिरा समाज. इथं वडील माझे अनुकरण लहान मुलं का. मला एक सांगा यांनो, पूर्वीच्या काय आयांना लेकरं होती, अगं या डोक्यावर पदर घातल्या त्या आई आहेत, बाकी आई मला सांगा लेकरं होती तुम्हाला एवढी, तुम्ही रडायला लागला काय करायचं? त्याला उचलून घ्यायच्या, हाताचा स्पर्श करायचा, स्तनपान करायचा, पदराड करायच्या, धाय मोकळून रडणार लेकरू. आई एका आईच्या वात्सल्यानं स्पर्शानं शांत व्हायचं. खरं खोट आहे? खरं का खोट? खरं ना. मम्मीला लेकर आहे का? ए मम्मा मम्मी लेकर आहे ना. रडायला लागल्यावर काय करीता? मोबाईल द्या, पाया पडतो तुमच्या, तोंड करून सांगा देत मोबाईल देतो. आणि परत मारे पी गेली फ्री बिघडलं. ज्यावेळेस त्या हातात मोबाईल देता त्यावेळेस त्या आईला काहीतरी वाटलं पाहिजे, हा माझ्या आईपणाचा, माझ्या मातृत्वाचा, माझ्या वात्सल्याचा अपमान आहे हे कधीतरी तिला वाटलं पाहिजे. माझ्या आजच्या कीर्तनात एक जरी मम्मी आई झाली तरी माझं आजचं कीर्तन सार्थकी झालं. लई कीर्तन ऐकतो पण गुण आपलं जात नाही, परिवर्तन होत नाही. मला वाटतं परिवर्तन झालं पाहिजे. एक वाक्य बोलतो ऐका, एक वाक्य बोलतो. देवाची सेवा करून आई वडील भेटू शकत नाही, पण आई वडिलांची सेवा करून देव मात्र भेटू शकतो, हे सत्य. जोपर्यंत आई आहे तोपर्यंत आईला आई म्हणा, बापाला बाप म्हणा. कारण बाप निघून गेल्यानंतर घरातला आधार जातो, बाप निघून गेल्यानंतर घरातलं प्रेम जातं. कारण या बापाला आज 5 लेकी, 1 मुलगा आहे, 6 मुली आणि 1 मुलगा आहे. ज्यावेळेस या 6च्या 6 मुली या माहेरात येतील ना त्यावेळेस त्या मुलींना या दारात सगळे भाऊ देईल. साडी करेल, चोळी करेल,
पाहुणचार करेल, पण ताटाला ताट लावून जेवणारा बाप मात्र या कुटुंबात कधी नसणार आहे. म्हणून बापाची किंमत कळते कधी? 200 रुपयाचा कागद असू द्या आणि 200 रुपयाचा कागद शेजारच्याने नेऊ द्या, 4 वेळा त्याच्या दारात येड घालणारा ना तो बाप असतो. एक वाक्य बोलतो, ऐका दादांनो, ऐका. जीवन जर सुंदर जगायचं असेल ना, फक्त आयुष्यात 2 जणांना भ्या. आयुष्यात 2 जणांना भ्या फक्त. एक म्हणजे बापाला आणि 2 म्हणजे पापाला. जी माणसं बापाला आणि पापाला भिली ना, जीवनात त्यांना कोणाच्या पुढे हात पसरायची वेळ येणार नाही. पण बाप जातो त्यावेळेस बापाची किंमत कळते. आपण सगळेजण आलो इथं, आल्यानंतर सगळेजण म्हणणार आपण यांच्या दुःखात सहभागी. यंदा आम्ही सांत्वन पर आलो, मी कीर्तन केलं, गायणारे वाजवलं, सिस्टीमवाले आले, आचार्य आले, तुम्ही सगळे जाणार. पण एक वाक्य बोलू का? ज्याचं जळतं त्यालाच कळतं. ज्याचं जळतं ना त्याला, ज्याच्या घरातला बाप गेला ना त्याला बापाची किंमत जाऊन विचारा. ज्याच्या घरातली आई गेली ना आई, त्याला जाऊन आईची किंमत विचारा. पण आज या महाराष्ट्रामध्ये माणूस जिवंत आहे तोपर्यंत किंमत कळत नाही, याच्यापेक्षा मोठी शोकांतिका दुसरी कोणती नाही. सिंधुताई समकाळ म्हणायच्या, या महाराष्ट्रात जिवंत राहावं वाटत असेल बाबा तर या महाराष्ट्रात आधी मरावं लागतं, मग माणूस जिवंत राहतो. पण आपल्याकडे आहे तोपर्यंत किमती कळू द्या. निघून गेला मोठं श्राद्ध, मोठा दाबा, मोठा महाराज, मोठा देखावा करण्यापेक्षा ना आहे तोपर्यंतच आईला आई म्हणा, बापाला बाप म्हणा, एवढी हात जोडून पायापुढे विनंती करतो. कारण बाप गेल्यानंतर घरातला आधार जातो. तुटलेली चप्पल जरी दारात असली माय तरी वाकडी नजर करून कोणाची ताकद होत नाही घराकडे पाहायची. पण बाप गेल्याच्या नंतर बाप कळतो दादांना. आणि खरं बाप लवकर कळतो कोणाला सांगू का? तर फक्त आणि फक्त मुलीला. म्हणून आयुष्यात आहे ना एक तरी मुलगी असावी, एक तरी मुलगी असावी. ज्याच्या आयुष्यात मुलगी आहे ना तिला व्यक्त जर व्हायचं असेल ना तर ती फक्त बापाजवळ होते, आणि बापाला व्यक्त व्हायचं असेल तर ती फक्त मुलीजवळ होतो. मग खरं दुःख या 6 मुलींना आहे, खरं दुःख त्या दशरथ भाऊंना आहे, खरं दुःख त्या लेकींना आहे, खरं दुःख त्या नातवडांना आहे. म्हणून या दुःखातनं सावरण्याची शक्ती माझ्या भगवान परमात्म्याने द्यावी अशी प्रपाणुच्याने प्रार्थना करतो. भगवान परमात्म्यानं सोपान भवानी तांबे आजोबांना आपल्या पदरी समर्पित करून घ्यावं. त्यांच्या पाठीमागे त्यांचे चिरंजीव आहेत, त्यांच्या मुली आहेत. या सर्वांना या दुःखातनं सावरण्याची शक्ती माझ्या भगवान परमात्म्याने द्यावी अशी प्रपाणुच्याने प्रार्थना करतो. झालेली सेवा ज्ञानोबा तुकोबर यांच्या चरणी समित करतो. ज्यांनी 2 तास महाराज चांगला वाजवला, पखवाज पखवाज महाराज काय चांगल्याला सापडला नाही तेव्हा. हा, या ठिकाणी माझे परमार्थ माझ्या बरोबर आले आदरणीय हरिभक्ती पराय. या ठिकाणी स्वप्नील महाराज आणि आदरणीय हरिभक्ती पराय सौरभ महाराज, या ठिकाणी त्यांना धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे गायक वृंदांमध्ये तुमच्यासाठी माझ्याकडे शब्दच नाही, कारण वृद्ध होती तरणे. हा, खूप सुंदर. सोपं बोलू का? मोकळ्या मनाने साथ केली त्याबद्दल तुमच्या पायावर दंड. कारण 19 वर्षाचा माझा अनुभव आहे. रोज एका गावाला आहे, मला कोणाला कुडं पाडायचं आणि कोणाला कुडं उचलायचं हे चांगलंच जमतं कोणाला. पण तुम्ही मोकळ्या मनाने साथ केली. भगवान परमाने आपलं उदंड असं आयुष्य प्रदान करावं. एका चढ एक आवाज वा सुंदर. त्याचप्रमाणे माझ्या बरोबर आलेले आदरणीय हरिभक्तीपरायण या ठिकाणी संतोष महाराज कोलते, त्यांना धन्यवाद देतो. इने करी बराच वेळ झाला टकामका बघत कधी उरकितोय काय तसं नाही ना. बांधू का आणि हा संपलं नाही आपलं भांडवल. तुम्ही म्हणता का संपलं नाही? माझी येरच समुद्राच्या कडेला आहे. संपायचा विषयच नाही. ते गुटक्यावर येते होय, गुटक्यावर येणार नाही. असो, त्या सिस्टीमवाल्याने चांगला आवाज दिला. ज्यांनी चित्रीकरण केलं ते आमिर भाऊ. खऱ्या अर्थाने आजचं कीर्तन यूट्यूबला तुम्ही कधी स्वप्नील महाराज दौंडकरांचं नाव टाका, तुम्हाला हे नक्की कीर्तन कधीही पाहिला. लेकिन तुमच्या बापाचं वर्ष श्राद्धाचं कीर्तन तुम्हाला नक्की पाहायला मिळेल. हे लाईव्हही होतं. लाईव्ह होतं का नाही? नव्हतं ना? ठीक आहे, ते मला सांगत नाही लाईव्ह केलेलं. हां, त्या दिवशी असं लाईव्ह केलं, लाईव्ह केलेलं सांगितलं नाही. 89,000 लोकांनी लाईव्ह पाहिलं ते. असो, या ठिकाणी त्यांना धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे झाली सेवा सर्वांची स्मरण करतो. माझ्यामुळे जवळजवळ तुमचे 25 मिनिटं वाया गेले. नाही गेले? नाही गेले? मग तेवढा ओव्हर टाइम लागला. ओव्हर टाइमचं माहिती तुम्हाला, ड्युटीपेक्षा डबल. इमानदारी तुम्ही मला आता 30,000 देणार असले तर आता किती द्यायचे? 10.
तुमच्या बरंच इमानदारी हो. तुम्ही कर्जत आहे काय? नाही 30च्या पुढे 10 द्यायचं. तिच्या पुढं नाही, डबल नाही म्हणले हो. तिच्या पुढं म्हणजे 60 झाले ते. गणित माझं पक्क आहे. मला 10वीला 148 मार्क होते 150